मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने दिनांक 14 जुलै 2024 रोजी याबाबतचा जी.आर. प्रसिद्ध केलेला आहे. याबाबत आपण अर्ज कोठे करावा, त्यास कोणकोणती कागदपत्रे लागतात, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, प्रस्तावना थोडक्यात पाहायची झाली तर महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत धर्मगुरू होऊन गेलेले आहेत. त्यांच्या विचाराचा प्रसार व भारताच्या सीमा ओलांडून झाला असून महाराष्ट्र ही एक पावनभूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाच्या भक्तिमार्गाची शेकडो वर्षाची परंपरा यामध्ये आहे मित्रांनो. तसेच सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या बऱ्याच तीर्थस्थळांना त्यांना भेटी देता येत नाहीत किंवा त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. शासन निर्णय पाहूया मित्रांनो. राज्यातील सर्व धर्मियामधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेचे नाव मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे. सदर योजनेचे उद्दिष्ट हे राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शनाचा मोफत लाभ घेता यावा, हा या योजनेचे उद्दिष्ट आहे. पाहूया मित्रांनो, सदर यादीमध्ये स्थळं कमी जादा होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ होऊ शकते. सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास खर्च, भोजन आणि निवास खर्च इत्यादी बाबींचा समावेश असेल. योजनेचे लाभार्थी हे महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी असेल. योजनेची लाभाची पात्रता काय असेल तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक. लाभार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. या योजनेची अपात्रता काय आहे? हा लाभ कोणाला मिळू शकत नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये सर्व्हिसला आहे किंवा एखाद्या कुटुंबातील निवृत्ती वेतन घेत असेल असे सदस्य या ठिकाणी अपात्र आहेत. किंवा 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणारे कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी या योजनेला पात्र ठरणार आहेत. ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत अशांना हा लाभ मिळणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशांना हा लाभ मिळणार. प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने त्रस्त नसावे, जसे की TB असेल, हृदयाशी संबंधित श्वसन रोग असेल, कोरोनरी अनुरेपणा असेल, कोरोनरी थ्रोम्बोसिस असेल, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी. अर्जासोबत मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिक आणि निरोगी असल्याचा त्यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र अर्ज दाखल करण्याच्या अगोदर 15 दिवसाचे जुने असावे, त्यापेक्षा जुने चालणार नाही. जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेलेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेमध्ये पात्र ठरविले जाणार आहे. आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे, त्यामुळे तो किंवा ती प्रवासी या योजनेसाठी अपात्र ठरते, तर त्याला किंवा तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येईल. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची असल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. मित्रांनो, सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड लागेल, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला लागेल. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड चालेल, मतदान ओळखपत्र चालेल, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चालेल किंवा जन्माचा दाखला. या 4 डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट कोणतेही ग्राह्य धरण्यात येईल. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे अनिवार्य आहे किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरीसुद्धा चालेल. 5 नंबरला मित्रांनो या ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल, जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर लागेल, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र जे की या GRमध्ये खाली दिलेले आहे. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण GR आहे, आपण पाहू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया, योजनेचे अर्ज पोर्टलद्वारे किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ज्यांना या योजनेचा अर्ज ऑनलाईन करता येत नसेल त्यांनी सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन ते भरू शकतात. त्यांना या अर्जाची फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क द्यावं लागणार नाही, ते पूर्णपणे विनामूल्य असेल. अर्जदारांनी उपरोक्त ठिकाणी स्वतः उपस्थित राहणं अनिवार्य असेल, जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणणे आवश्यक आहे. त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड लागेल मित्रांनो. हे 2 कागदपत्रे आवश्यक आहेत.